ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। विनाश काले विपरीत बुद्धी। जेव्हा विनाश अटळ असतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते, विवेकाचा नाश होतो। सध्या आढळणारी परिस्थिती हे विवेकहीनतेचंच लक्षण आहे। जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल तेव्हा मी अवतार घेईन, हे गीतेतील वचन आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। विज्ञान युगाची कास धरणारे आम्ही चंद्रावर पोहोचलो, पण पृथ्वी तलावर कसे वागायचे हे मात्र विसरलो। स्वतःला मिळालेल्या बुद्धीचा वापर करून पहा, ईश्वराचा अंश आपल्यातच आहे। प्रत्येक माणसात देव आहे, फक्त माणसातलं देवत्व जागृत करण्याची आवश्यकता आहे। अवतार कार्याची वाट पाहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा शोध घ्या, स्वतःच्या दैवी अंशाला जागृत करा। पशुसारखं जीवन जगणाऱ्या माणसाच्या अंगी जेव्हा व्यावसायिक व सामाजिक मूल्यांचा विकास झाला तेव्हाच आपण सर्व माकडांची माणसं झालो, कळपांचा समाज झाला, सुरांचे गीत झाले, अक्षराचे मंत्र झाले व प्रकृतीची संस्कृती झाली। या संस्कृतीला विकृतीचे स्वरूप येऊ नये असे वाटत असेल तर भोगवादी वृत्तीचे विसर्जन करा। आपला इतिहास हा त्यागावर आधारलेला आहे। अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं। एका हातात विज्ञान तंत्रज्ञान व दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरांचं पसायदान घेऊन निकोप समाजाची उभारणी करूया। मी पासून सुरुवात करूया, हो मी पासून सुरुवात करूया। आपोआपच मीचा आम्ही होईल आणि नवयुगामध्ये कल्कीचा उदय होईल, कल्कीचा उदय होईल।